ठाण्यातील बॅनर वॉर नंतर राजकारण चांगलंच तापलेलं आहे। शिंदे गटानं लावलेले बॅनर ठाकरे गटानं मोठा गोंधळ करत काढून टाकले। शिंदे गटानं ठाकरे गटाला डिवचल्यानंतर उद्धव ठाकरे गटाच्या आक्रमक कार्यकर्त्यांनी थेट बॅनरच काढून टाकले। त्यावरून ठाण्यामध्ये वातावरण तापले। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा आज मेळावा ठाणे शहरामध्ये होत आहे। गडकरी रंगायतने येथे संध्याकाळी हा मेळावा होणार आहे आणि या मेळाव्याला पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मार्गदर्शन करणार आहेत। मात्र तत्पूर्वी ठाणे शहरातलं राजकीय वातावरण मात्र तापलेलं पाहायला मिळतं आहे। ठाणे शहरामध्ये अनेक ठिकाणी शिवसेनेकडनं बॅनरबाजी जी आहे ती करण्यात आलेली आहे। एक प्रकारे होर्डिंग वॉर जी आहे ती आपल्याला इथे पाहायला मिळतं आहे। आपण समोर इथे पाहू शकतो ठाणे शहरामध्ये एक मोठं होर्डिंग जे आहे ते लावण्यात आलेलं आहे आणि या होर्डिंगवरती पक्ष कोणी विकला, खुर्चीसाठी पक्ष आणि विचारधारा आघाडीकडे गहाण ठेवणाऱ्यांनी तत्वांच्या गोष्टी करू नयेत असं लिहिलेलं आहे। त्याचबरोबर शिवसैनिक विचारधारेशी बांधील आहे तो तुमचा नोकर नाही असं देखील म्हटलेलं आहे। आणि त्याचबरोबर एक शिवसैनिकाचा नाव जे आहे ते आपल्याला इथे खाली लिहिलेलं आपल्याला वाचायला मिळते। राजेश मोरे असं नाव आहे आणि अशा प्रकारचे होर्डिंग ठाणे शहरामध्ये लावलेले। त्याचबरोबर इतरही अनेक व्यंगात्मक चित्र असलेले जे होर्डिंग्स आहेत ते ठाणे शहरामध्ये लावलेले होते। मात्र त्यावरती ठाकरे गटाकडून आक्षेप घेण्यात आला होता आणि त्यांनी ते होर्डिंग जे ते काढलेले आहेत। मात्र अशा प्रकारे होर्डिंगबाजी करून एक होर्डिंग वॉर जे आहे ठाणे शहरात आज सकाळपासूनच आपल्याला पाहायला मिळते। प्रत्यक्षात आता जेव्हा मेळावा होईल त्यावेळेला नेमकं काय घडेल हे पाहावं लागेल, कारण एक आक्रमक शिवसेना जी आहे, शिवसेनेचे दोन भाग झालेले आहेत आणि हे दोन्ही ठिकाणी शिवसेने जे ते आक्रमक होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। त्यातच अशा प्रकारे जेव्हा होर्डिंग वॉर होतं त्याची लढाई जी आहे त्याचं प्रतिबिंब जे आहे ते आपल्याला रस्त्यांवरती देखील पाहायला मिळतं, कारण शिवसेनेचा जो पूर्व इतिहास आहे, आक्रमक पक्ष आहे, त्यामुळे प्रत्यक्षात जेव्हा मेळावा सुरू होईल त्यावेळेला नेमकं काय घडेल हे आता पाहावं लागणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रवीण शेट्टीसह उदय जाधव, न्यूज 18 लोकमत, ठाणे। दरम्यान याच बॅनर वॉरवरून ठाण्यामध्ये चांगलंच राजकारण तापलेलं आहे। बॅनरवरील फोटोवरून एकमेकांना डिवचल्यानंतर ठाकरे गट आणि शिंदे गटातील नेत्यांनी एकमेकांवर टीकास्त्र डागलंय। महाविकास आघाडीमध्ये आहोत। महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर ज्यांना बसवलेलं आहे सध्या ते लोटांगण घालूनच बसवलेलं आहे ना, ते लोटांगण वीरच आहेत ना। आतापर्यंत गेल्या 60 वर्षात सगळे मुख्यमंत्री म्हणून दिल्लीला गेले नसले तेवढे हे एक मुख्यमंत्री गेले लोटांगण घालायला। दिल्ली दौरा हा लोटांगण दौरा होता। मला मुख्यमंत्री करा म्हणून कटोरा घेऊन हाती आले होते। काँग्रेसने काही त्यांना दाद दिली नाही आणि मी शरद पवार साहेबांना सुद्धा एक शह देण्यासाठी माझे डायरेक्ट राहुल गांधींशी संबंध आहेत आणि मी डायरेक्ट काँग्रेसशी बोलू शकतो याकरता सुद्धा हा दौरा होता। एखादी दहशतवादी संघटना गर्दीच्या ठिकाणाला लक्ष्य करून बॉम्बस्फोटासारखा घातपात घडवून आणू शकतो, त्यातून मोठी जीवितहानी होईल हे नाकारता येत नाही असा इशाराच पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिलाय। पुणे पोलीस आयुक्तांच्या या पत्रानं खळबळ उडालेली आहे। पुणे पोलिसांनी एका नामांकित हॉटेल व्यवस्थापकाला नोटीस पाठवत कारवाईचा इशारा दिला। पुण्यामध्ये डिस्कोथेक परवाना असणाऱ्या काही हॉटेल, पब आणि रेस्टॉरंटकडून नियम पायदळीत उडवले जातात। अशा ठिकाणी होणारी गर्दी दिवसेंदिवस वाढते आणि त्यामुळे या ठिकाणी घातपाताची शक्यता नाकारता येत नाही। त्यामुळे नियम पायदळीत उडवणाऱ्या हॉटेल्सना पोलिसांकडून अलर्ट देण्यात आलेला आहे।